नमस्कार, मी प्रियांका निंबाळकर. पर्यटन गाथा या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज मी सोमेश्वरवाडीतील श्री विठ्ठल मंदिर पाहण्यासाठी आलेली आहे. आज मकर संक्रांतीनिमित्त इथे मोठा सण साजरा केला जातो. महिला वर्ग सुंदर अशा नटून येतात आणि एकमेकींना वाण देतात. तर ते कसं काय करतात ते मी तुम्हाला दाखवण्यासाठीच इथे आलेली आहे. तुम्ही रांग पाहू शकता, केवढी भली मोठी रांग आहे. सगळा महिला वर्ग मोठ्या आनंदाने इथे येतात आणि विठ्ठल रखुमाईची पूजा करतात. ह्या सगळ्या महिला वर्ग इथे विचारल्यानंतर मला कळलं की हा उपवास करतात हे सगळ्या महिला वर्ग आणि इथे विठ्ठल रखुमाईच्या दर्शनाला येतात आणि पहिलं वाण इथे देतात आणि त्यानंतर घरामध्ये देतात, बाहेर इथे एकमेकींना देतात आणि अशा प्रकारे हा सण त्या साजरा करतात. तर मलाही हे फार असं वेगळंच वाटलं, कारण मुंबईमध्ये असला काही प्रकार घडत नाही. म्हणून म्हटलं चला तुम्हाला पण दाखवूया. तुम्ही पाहू शकता केवढी रांग आहे आणि मोठ्या उत्साहाने हा महिला वर्ग इथे दर्शनाला आलेला आहे आणि प्रत्येक महिला इतकी सुंदर नटलेली होती की मला पाहून, त्या सगळ्यांना पाहून एवढा आनंद झाला की या महिला वर्गही आपल्यासाठी काही वेळ देतात हे पाहून मला खूपच बरं वाटलं. तर हे पहा, ही रांग आहे आणि आता आपण आतमध्ये आलेलो आहोत. तर आतमध्ये तुम्ही पाहू शकता ह्यांनी दर्शन घेतलेलं आहे आणि एकमेकींना या वाण देत आहेत. हे पहा, अशा प्रकारे एकमेकींना हळद कुंकू लावतात आणि त्यानंतर वाण देतात आणि त्यानंतर नावही घेतात काही काही महिला वर्ग. ह्या सगळ्यांनी दर्शन घेतलेलं आहे आणि आता इथे बसून एकमेकींना वाण देत आहेत. हा सगळा प्रकार बघून मला तर खूपच बरं वाटलं, कारण असं मुंबईमध्ये आपल्याला कधी पाहायला मिळत नाही. म्हणून म्हटलं चला तुम्हाला पण दाखवूया. विठ्ठल रखुमाईचं दर्शन तुम्हाला पण मी देणार आहे, पण इथे एवढी गर्दी आहे की मलासुद्धा नीट असं दाखवता येत नाही आहे, पण मी तुम्हाला नंतर दाखवणारच आहे. माझा नंबर आला की मी तुम्हाला दाखवणार आहे. पहा सगळ्या कशा नटून आलेल्या आहेत. आणि पहिली गोष्ट म्हणजे इथे मला एक असं आवडलं नाही की इथे कुठला पुजारी वगैरे नाही आहे, त्यामुळे कोण कशाही रांगा डबल डबल लावून आतमध्ये जात आहेत आणि विठ्ठल रखुमाईच्या मूर्तीला पण जे काही असं भरवत आहेत, हळद कुंकू असं लावत आहेत, ते म्हणजे तिथे थोडं कोणतरी हवं ह्या सगळ्या गोष्टींवर नियंत्रण ठेवण्यासाठी. तर हे पहा, अशा प्रकारे वाण देत आहेत. पहा, असं ओटीमध्ये घ्यायचं असतं आणि एकमेकींना द्यायचं असतं आणि हळद कुंकू लावायचं असतं आणि नावही घेतात काही काही महिला वर्ग. प्रत्येकाने आपला आपला असा ग्रुप बनवलेला होता आणि प्रत्येकजणी असं एकमेकींना हळद कुंकू लावून वाण देत होत्या, नाव घेत होत्या. खरंच खूप छान प्रकारे त्यांनी हा सण साजरा केला. मला पण हे पहिल्यांदाच पाहायला मिळालं. खूप बरं वाटलं सगळं बघूनच. हे पहा, गर्दी तर अशी वाढतच चालली होती. गर्दी काही कमी व्हायचं नाव घेत नव्हती. हे आपल्याला आय करतायत. खूपच छान वाटलं. खूप गर्दी आहे, तुम्ही पाहू शकता. तिथे प्रत्येकजण पूजा करत होतं, त्यामुळे फारच वेळ लागत होता. हे पहा, अशा प्रकारे सगळ्या गटातील महिला वर्ग लग्न झालेल्या एकमेकींना वाण देत होत्या. हे पहा, मी तुम्हाला दर्शन देणारच आहे विठोबा रखुमाईचं. तोपर्यंत तुम्ही हे पाहून घ्या. खूप बरं वाटलं, प्रसन्न वाटलं. अशा प्रकारे हा सण साजरा करतात. खरंच खूप छान प्रकारे. हे पहा, इथे थोडं नाव घेण्याचा प्रोग्राम चालू आहे आणि ही महिला नाव घेत होती. खूप बरं वाटलं. छान प्रकारे हा सण साजरा करतात.
14 जानेवारी 2026 पहिल्याच दिवशी हा सण साजरा केला जातो. हे पहा, मी तुम्हाला छान प्रकारे विठोबा रखुमाईंचं दर्शन देते, पाहून घ्या. बाजूला इथे शंकरांची पण मूर्ती आहे, तिथे पण महिला वर्ग पूजा करतात. आणि त्यानंतर ह्या सगळ्या महिला सोमेश्वरच्या मंदिरात येतात, ते पण तिथून जवळच आहे. या मंदिराचा पूर्ण व्हिडिओ मी माझ्या पर्यटन गाथा या मराठी यूट्यूब चॅनलवर टाकलेला आहे आणि त्याची माहिती दिलेली आहे, तुम्ही पाहू शकता. हे पहा, हे गणपतीचं मंदिर आहे आणि ते हवनकुंड आहे. अशी छोटी छोटी इथे मंदिरं आहेत. पूर्ण माहिती मी दिलेली आहे, तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता. हे पहा, अशा प्रकारे मी तुम्हाला वरूनच दाखवते. सगळ्याजणी किती सुंदर नटलेल्या आहेत पहा, आणि सगळ्यांचीच फोटोग्राफी चालू आहे. हे आहे सोमेश्वरांचं मंदिर. खूप छान असं हे मंदिर आहे. पहा किती गर्दी आहे महिला वर्गांची. खूप प्रसन्न वाटलं, खूप बरं वाटलं. अशा प्रकारे हा सण साजरा करतात ते पाहून मला तर फारच बरं वाटलं. तुम्हालाही कसं वाटलं ते कमेंटमध्ये नक्की सांगा. कारण आपल्याला हे सगळं अशा प्रकारे सण साजरा केला जातो हे पहिल्यांदाच पाहायला मिळालं. कारण आपल्या मुंबईमध्ये तर म्हणजे अशा प्रकारे सण साजरा केला जात नाही. ह्यांनी खूपच छान प्रकारे सण साजरा केला. खरंच खूप बरं वाटलं. तर अशा प्रकारे ह्यांनी हा सण साजरा केला आहे. तर कसा काय वाटला तुम्हाला माझा हा व्हिडिओ आणि मी दाखवलेला हा सण कशा प्रकारे सेलिब्रेट केला ते? आवडला असेल तर माझ्या पर्यटन गाथा या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचप्रमाणे बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, त्यामुळे तुम्हाला माझे असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. सॉरी, तुम्हाला शुभेच्छा द्यायच्या राहूनच गेल्या. तुम्हाला माझ्याकडून तुमच्या परिवाराला आणि तुम्हाला मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.